परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयेचा सागर आहे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जे त्याची दयेची प्रतीक्षा करतात ते धन्य. तरुण सिंहास वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराचं भय धरणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वान पडत नाही. आपण प्रार्थनेत जाऊया. पवित्र 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 थोर सैन्याच्या यहोवा देवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आजचा दिवस तो आमच्या जीवनाला जोडलास माझ्या राजा. हा श्वास तुझा आहे माझ्या देवा. इस्रायलाच्या स्तवनात असणारा तूच मात्र एक पवित्र प्रभू आहे. तुझ्याशिवाय कोणी देवच नाही माझ्या देवा. खरोखर प्रभू, एवढ्या मोठ्या जगातून तू आम्हाला निवडलंस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. मी तुझ्या हाती पडते. माझी धार्मिकता मळलेली आणि फाटलेली चिंधी आहे, पण त्या धुळीतून प्रभू, त्या उकिरड्याहून उचललंस. त्या कंगालाची तू आठवण केलीस आणि अधिपंक्तीच्या पंक्तीला तू बसवलंस, म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते. गौरवी देव बापा, जीजस इंडियाद्वारे माझ्या देवा विशेष बनकर प्रभू, त्यांची पूर्ण फॅमिली आम्ही तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली देतो. जे काम नेटानं ते तुझं करत आहेत त्यांना प्रभू अधिक सामर्थ्याने भर, वैभवयुक्त कर, कारण जो तुझी पेरणी करतो तो हर्षाने पेढ्या बांधणार आहे माझ्या देवा. तुझं गौरवी सामर्थ्य त्या फॅमिलीतून वाहू दे माझ्या देवा. मग पामराची आठवण केलीस, मला तू संधी दिलीस. हे वचन तुझं आहे माझ्या राजा. हे वचन आम्हा सर्वांच्या पावलाकरता दिवाण मार्गावर प्रकाश होऊ दे. अंधकारातून, भीतीतून, भयातून चालताना ते आम्हाला धीर प्राप्त होऊ दे. येणारं वचन प्रभू तुझ्या ठाई समर्पित करते. ऐकणारे कान प्रभू येशूच्या नावात तृप्त होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. खिन्न हृदय बदललं जाऊन आनंदी हृदय हे औषध प्रभू येशूच्याच द्वारे प्राप्त होऊ दे. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र आत्म्याची ओतणी कर. मग पाप्यावर दया कर. तुझ्या पवित्र रक्ताने धुवून स्वच्छ कर. आज जगभर हे वचन असताना माझ्या देवा तुझं जिवंत वचन त्यांना समजू दे आणि तू एकच जिवंत देव, पापाची क्षमा करणारा, स्वर्गात नेणारा परमेश्वर आहे हे सत्य समजू दे. प्रार्थना ऐकलीस, आभार रूपी यज्ञ देत नासरेतकर येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रभूची स्तुती असो. खरोखर आजचा दिवस आम्हाला देवबापांनी दाखवलेला आहे आणि आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि आजच्या मनना करता मत्ते कृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आहे आणि 13 ते 20 वचन आपण पाहणार आहोत. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्यांना म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहे आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे
हे कोणालाही सांगू नका. देवबापाच्या नावाला स्तुती असो. आज प्रत्येक जण आपली ओळख देतं. प्रत्येक जणाला वाटतं मी कोणीतरी आहे, मला कोणीतरी ओळखलं पाहिजे, आणि त्यासाठी अहोरात्र प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. आपल्याला पाहायला मिळतं, जो धनवान आहे तो अधिक धन गोळा करतो आणि मग त्या धनवानाला त्याच्या नावाने एक श्रीमंत माणूस आहे, एक धनवान आहे या नावाने ओळखावं अशी त्याची इच्छा असते. आणि जो गर्भगळीत श्रीमंत आहे त्याने जगाकडचं तो लक्ष वेधून घेतो की मला कोणीतरी ओळखावं. पण जो जगाचा मालक तारणारा प्रभू येशू या जगात असताना, राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असताना पाहायला मिळतं, कुठलाही डामडौल न करता तो ह्या जगात आला. एखाद्या राजाच्या पुत्रानं या जगात जन्माला यावं तर कशा प्रकारे सोहळा होतो हे सांगायची गरज नाही. गेल्याच काही काळात आपण इंग्लंडची राणी तिच्या नातवाचा सोहळा आपण पाहिला. लग्नाच्या सोहळ्यात कितीतरी अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले. जगाची राणी जिला देवानं वैभव दिलं तिच्याकडं अख्खं जग खेचलं गेलं. पण तुमच्या माझ्या पापासाठी प्रभू येशू ह्या जगात येणार होता आणि तशी भविष्यवाणी पण झाली होती. आम्ही पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरलो. पापाचं वेतन मरण होतं आणि देवाने निर्माण केलेला मनुष्य हा चांगला प्रतिरूपाचा देवाच्या योजनेतला होता. आणि त्याने काय करावं काय करू नये हे सगळं सांगितलेलं असताना धूर्त सैतान त्याच्या जीवनात येऊन देवाची योजना उधळण्याचा प्रयत्न करतो. पण तो पवित्र परमेश्वर कृपाळू कनवाळू असल्यामुळं तो माणसाला घालवून देत नाही, तर त्याला तो चर्मवस्त्र घालतो. त्याची नग्नता पापाची तो लपवतो आणि त्याच्यासाठी त्या आत्म्याचं पतन होऊ नये म्हणून तारणाची योजना आखतो. आणि उत्पत्ती 3 मध्ये आपण पाहतो की स्त्रीची संतती त्या सैतानाचं डोकं ठेचून टाकणार आहे आणि ते अधिकार प्रभू येशू मध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. यशया 7 मध्ये आपण पाहतो, 8 मध्ये आपण पाहतो, कुमारी पुत्र प्रसवेल, आम्हासाठी बाल जन्मला आहे आणि तो इमॅन्युएल आहे. आमच्या सान्निध्य असणारा तो परमेश्वर आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. युगानुयुगाचे राज्य त्याचं असणार आहे. तो शांतीचा अधिपती असणार आहे आणि त्या राज्याचा अंतच होणार नाही. असा राजा आमच्या जीवनात येत असताना कुठेही डामडौल झालेला पाहायला मिळत नाही. एक राजा जन्माला यावा तो राजमहाल सुद्धा सजलेला नाहीये. तो राजमहाल सजलेला नाही, ते ठिकाणही कुणाला माहित नाही. पण राजा येणार. जखर्यामध्ये पण सांगितलं की हा सियोनेचा राजा आहे आणि तो गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. काय ह्या देवाची पहा परंपरा. अतिशय लीन आणि नम्र भावे तो ह्या जगात आला. एक राजा सर्वसाधारण गाईच्या गोठ्यात जन्माला आला आणि तो राजा आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा हेरोद अस्वस्थ झालेला आहे, बेचैन झालेला आहे आणि मग तो म्हणतो हा राजा कुठं जन्माला आलेला असेल. प्रियांनो, ख्रिस्त येशू हा राजा आहे. तो त्याने गवगवा केला नाही, तर गाईच्या गवाणीच्या गोठ्यात तो जन्माला आला. जगाचा जो राजा आहे त्याला मोठमोठे राजवाडे आहेत, पण देवाच्या पुत्राला डोकं ठेवायला जागा नाही. आणि अशा रीतीनं योसेफाचा पुत्र, सुताराचा पुत्र म्हणून त्याची गणना करण्यात आलेली आहे.
मत्तेमध्ये पहिल्या अध्यायात जी मरिया आहे, जी स्त्रियांमध्ये धन्य आहे, जिचं जीवन पवित्र आहे, तिथं गॅब्रिएल देवदूत येऊन सांगत आहे की तुझ्या पोटी गर्भ होणार आहे, तो मनुष्य नाही तर पवित्र आत्म्याची परात्पराची छाया तुझवर येईल आणि तो पुत्र आहे, त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो लोकांना त्याच्या पातकापासून सोडवणार आहे. झालेल्या भविष्यवाण्या उत्पत्तीपासून आपल्याला पाहायला मिळतात, पण या राजासाठी काही राजवाडा बांधला गेलेला नाहीये. आणि प्रभू येशू जन्माला आला आणि 30 वर्षाचं असताना बाप्तिस्मा केल्यानंतर स्वर्गीच्या देवाने पुन्हा एक वार पवित्र आत्म्याची ओतणी करून सामर्थ्याने भरून 3.5 वर्षाच्या काळात त्याने मेलेले उठवले, आंधळे बरे केले, मुके बोलू लागले, बहिरे ऐकू लागले, दुष्ट सत्ता निघून गेल्या, सैतानी सत्ता निघून गेल्या, येशूच्या नावात भूते थरथर कापायला लागली. 5 भाकरी 2 मासळ्यावर आशीर्वाद देऊन 5000 लोक जेवले आणि आपल्याला पाहायला मिळतं भरभरून आशीर्वादाची ओतणी केली. आणि त्याच्या बरोबर त्याचे 12 शिष्य होते. आणि मग एक दिवशी खूप लोक समुदाय होता आणि म्हणून प्रभू येशूला वाटलं, ज्या कार्यासाठी मला पाठवलंय, मी कोण आहे हे मला कोण म्हणून ओळखतात. मत्ते 16 मध्ये तो विचारत आहे की अरे शिष्यांनो, तुम्ही माझ्या जवळ आहात, रात्रंदिवस माझ्या बरोबर आहात, आणि मग मला तुम्ही कोण म्हणून ओळखता. आता कोण म्हणून ओळखता म्हटल्यावर शिष्यांनी पटापट उत्तर दिली. कुणी यशाया म्हणतंय, कुणी इर्मया म्हणतंय, कुणी एलिया म्हणतंय, कुणी संदेष्टा म्हणतंय. प्रभूने ऐकलं आणि मग शिष्याकडं केविलवाणं त्यानं पाहून विचारलं, ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही पाहिल्या, मग मी नेमका असावं तरी कोण? 12 शिष्य कायम प्रभू येशू बरोबर असणारे ते मात्र जरा गडबडले. पण एक जो पेत्र होता आणि तो म्हणाला, प्रभू येशू, तू की नाही जिवंत देवाचा पुत्र आहे आणि तू ख्रिस्त आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर प्रभूला इतका आनंद झाला, अरे ह्या 12 पैकी एक तरी मला ओळखतंय मी कोण आहे. तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त मसीहा आहे. 12 पैकी एकानेच साक्ष दिली. आज ख्रिस्ती या नात्यानं आम्ही ख्रिस्ताला ओळखलंय का? त्या क्षणी जेव्हा पेत्राने उत्तर दिलं, त्या क्षणी प्रभू येशू म्हणाला, अरे धन्य बारियोना तुझी, रक्त आणि मांस याने तुला सांगितलं नाही, तर माझ्या स्वर्गीय देवाच्या पित्यानं खुद्द तुला हे प्रगट केलंय की मी ख्रिस्त आहे, मी जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि तत्क्षणी प्रभू येशूने त्याला आशीर्वाद दिल्या. अरे पेत्रा, पेत्रा, तू मला ओळखलंस ना, मग आजच आशीर्वाद देतो. आज जर प्रभू येशूला आम्ही आमचा वैयक्तिक तारणारा जिवंत देव म्हणून ओळखू, तर तेच आशीर्वाद आमच्यासाठी आहेत. आणि त्या आशीर्वाद तो म्हटला, अरे पेत्रा, शिमोना, तुला यापुढं खडक असं म्हणतील आणि तुझ्यावर मी माझी पहिली मंडळी रचीन. मंडळीची स्थापना पेत्रानं प्रभू येशूला जिवंत देवाचा पुत्र म्हटल्यामुळं आज ह्या मंडळ्या आजवर चालू आहेत. किती मोठा आशीर्वाद प्रभू येशूला जेव्हा आम्ही ओळखतो, त्याने पहिला आशीर्वाद देऊन टाकला. आणि दुसरा आशीर्वाद त्याने दिला, अरे पेत्रा, स्वर्गाच्या किल्ल्याच मी तुला देऊन टाकतो. आजपर्यंत प्रियांनो मला सांगा, कोणी कुठल्या किल्ल्या आम्हाला खजानाच्या दिल्यात का? कोणी आम्हाला काय देतं का? जवळ भाकर असली तरी लोक लपवून ठेवतात. पाणी असलं तर सांगतात पाणी नाहीये घरात. पण पेत्राने फक्त प्रभू येशूला ओळखल्याबरोबर त्याने त्याला म्हटलं, स्वर्गाच्या किल्ल्यास तुला देतो आणि तू जे काही बोलशील पृथ्वीवर ते बंद होईल आणि स्वर्गात मोकळं होईल. तू जे काही म्हणशील स्वर्गात
तुझ्या पुढं अधोलोकाचं काहीच चालणार नाही. स्वर्गाचे आशीर्वादच देऊन टाकले हो. किती महान आशीर्वाद दिले. पेत्राला श्रीमंत व्हायचा आशीर्वाद नाही दिला, पेत्राला आरोग्याचा आशीर्वाद दिला नाही, पेत्राला धनवान व्हायचा आशीर्वाद दिला नाही, पेत्राला नाव लौकिक मिळवायचा आशीर्वाद दिला नाही, तर पेत्राला युगानुयुग टिकणारे आशीर्वाद दिले. किती महान आमचा देव आहे. जेव्हा प्रभू येशूला आम्ही ओळखतो तेव्हा तो आम्हाला महान आशीर्वाद द्यायला तयार आहे. आज ख्रिस्ती या नात्यानं मी प्रभूला काय म्हणून ओळखते? तो तारक आहे म्हणून ओळखते, पापाची क्षमा करणारा आहे म्हणून ओळखते, रोग बरे करतो म्हणून ओळखते, का माझं जीवन बदलून माझ्या जीवनाचा मालक प्रभू येशू आहे हे म्हणून ओळखते? जोपर्यंत पेत्रासारखी ओळख आम्ही देत नाही तोपर्यंत स्वर्गीचे आशीर्वाद आम्हाला मिळणार नाहीत. देव आमच्या हृदयात वस्ती करणारा परमेश्वर आहे आणि आज प्रभू तुमच्या माझ्याकडं मोठ्या करुणेने पाहत आहेत. ही माझी लेकरं मला आप्पा बाप्पा म्हणतात, पण यांचं अंतःकरण काही माझ्याकडे नाही. ते मागतात पण ते अविश्वासू राहतात आणि आम्ही देवावर पूर्ण मनानं प्रीती करावी. अनुवाद 6 मध्ये सांगितलंय, हे इस्रायला श्रवण कर, तुझा देव अनन्य परमेश्वर आहे. तू पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीनं, पूर्ण शक्तीनं प्रीती करावी ही देवाची इच्छा आहे. देवाला आम्ही किती वर्षाचे ख्रिस्ती आहोत याची काही गरज नाहीये, कारण त्याला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहे. चुटकीसारखा या जगाचा नाश होणार आहे, प्रभूचं येणं होणार आहे, सूर्याची उष्णता 7 पट वाढणार आहे, चंद्र काळा ठिक्कर पडणार आहे, पाण्याचं रक्त होणार आहे, हिरवी जी सृष्टी आहे ती राहणार नाहीये. मग कसे जगणार आहोत प्रियांनो? 1 मिनिट लाईट गेली तर इन्व्हर्टर आहे, पण त्या काळात देवा पाऊस बंद करणार आहे, वीज निर्मिती बंद होऊन जाणार आहे आणि आम्हाला हवा असण्यासाठी झाडं पाला राहणार नाहीये. प्रगटीकरण 9 मध्ये त्यांनी सांगितलं, इतके ते टोळ पाठवणार आहे आणि ते हिरवळीला खाऊन टाकणार आहेत, काहीच राहणार नाही. मनुष्याला पीडा देण्याचं काम त्या टोळांकडे असणार आहे आणि मग मनुष्य मरणाची वाट पाहतील तरी मरण येणार नाही. आज प्रभू येशूला आपलं वैयक्तिक तारणारा म्हणून जर स्वीकाराल तर प्रभू येशू तुमच्या जीवनाचा राजा आहे. पेत्राकडे प्रभूचा विश्वास होता, पेत्राने प्रभूला ओळखलं होतं. 12 शिष्यापैकी एकच शिष्य पेत्र ग्वाही देऊ शकला आणि त्या शिष्याला भरभरून आशीर्वाद मिळाले. आणि अशा रीतीनं आपल्याला पाहायला मिळतं, ख्रिस्ती या नात्याने प्रभूचा आणि माझा संबंध काय? आज आम्ही गाईच्या गोठ्यातच त्याला शोधत आहोत का? आज आम्ही त्याला एक माणूस म्हणूनच बघत आहोत का? तो तर म्हटला, मी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व समर्थ देव, सनातन पिता, त्याच्याविषयी भविष्यवाण्या झालेल्या आहेत. पाप आणि अशुद्धता दूर करण्यासाठी मोठा झरा निघणार आहे. जकरिया 14 मध्ये महादेव पापाची क्षमा करायला आलाय, तारण द्यायला आलाय, सार्वकालिक जीवन द्यायला आलाय. स्वर्गातून उतरलेली जीवनी भाकर तो आहे, मार्ग सत्य जीवन तो आहे, जगाचा प्रकाश तो आहे. हे असताना मी ख्रिस्ताला काय म्हणून ओळखते? जर आम्ही ख्रिस्ताला तू जिवंत देवाचा पुत्र आहे तर आज तो प्रभू आम्हाला खडक करायला तयार आहे. जे घर खडकावर बांधलं गेलं, वारा आला, वादळ आलं, पाऊस आला, पण ते पडलं नाही. आम्ही पडणार नाही. किती संकट, क्लेश, छळ, अपमान, निंदा, तिरस्कार आला तरी आम्ही पडणार नाही, कारण प्रभूची प्रीती आम्हाला सावरून धरणार आहे. आज देवबाप आम्हाला स्वर्गाच्या किल्ल्या देते. प्रियांनो, किती सुंदर स्वर्ग आहे. पित्या जवळ आम्ही असणार आहे, तिथं रडणं
करणार आहे. आणि अशा रीतीनं आपल्याला पाहायला मिळतं प्रकटीकरण 1:18 प्रभू येशू म्हणतो, पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे. मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहे. मी अल्फा मी ओमेगा, मी आदी अंत प्रारंभ शेवट, जीवनी झऱ्याचं पाणी फुकट द्यायला देव तयार आहे. आणि असा देव आमच्या बरोबर राहणार आहे, कारण तो इमॅन्युएल देव आहे. आमच्या सान्निध्य असणारा तो यहोवा देव आहे. इस्रायलाच्या स्तवनात असणारा पवित्र प्रभू आहे. त्याला ओळखण्याची गरज आहे. नामधारी ख्रिस्ती जीवन सोडून द्या. आम्ही ख्रिस्ती आहोत तर आमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या की त्यांचं तारण झालं पाहिजे. त्यांच्यात आणि आमच्यात फरक देवपणी केलेला आहे. 10 आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत, मग त्या आम्ही पाळतो का? देवावर आम्ही प्रीती करतो का? आठवडा आहे, रविवारी चर्चला गेलंच पाहिजे, सुंदर सजून धजून मी गेलं पाहिजे, पण मी त्या शनिवारी रात्री पश्चातापाची प्रार्थना करणं, कुणाबद्दल काही बोलले क्षमा मागणं. कारण उपदेशक 8 मध्ये सांगितलं तू मंदिरी जातो तेव्हा आपलं पाऊल जपून टाक. तुझ्या वैऱ्या वाद्याला तू क्षमा कर. शनिवारी ते प्रिपरेशन आमचं होतं का की माझ्या प्रभूच्या मंदिरी मी कसं जाऊ, मी कुणाला भेटायला चालले, याची जाण आम्हाला झाली पाहिजे. कारण तो प्रीतीचा परमेश्वर आहे, पण तो भस्म करणारा अग्नी आहे, हे देखील विसरू नका. आणि अशा रीतीनं देवाचा जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, स्वर्गाच्या किल्ल्या पाहिजेत. स्वर्गात काय हो? तिथं भांडण नाही, तंटा नाही, लढाया नाही. तिथं अहोरात्र निरंतर दिव्यदूत त्याची स्तुती आराधना करत आहे. 24 वडील मंडळ निरंतर स्तुती आराधना करत आहे. पराक्रम, सामर्थ्य, गौरव, धन, बल, तारण युक्त अशा देवाला ते उपडे पडून नमन करत आहे. स्वर्गाच्या किल्ल्या आहेत ह्या. देवाजवळ असण्याच्या, देवाच्या सामर्थ्याजवळ असण्याच्या. आणि जे काही आम्ही पृथ्वीवर बांधू, सैतानी सत्ता ती स्वर्गात बांधली जाईल. येशूच्या नावात आम्ही सैतानी सत्तेला धमकून स्वर्गातून ते आशीर्वाद मोकळे करू, तर लोकांची सुटका होणार आहे. आधी माझी आणि माझ्या घराण्याची सुटका होणं गरजेचं आहे. कारण त्याने आम्हाला अधिकार देऊन पाठवलेला आहे. फुकट मिळाले, फुकट द्या. प्रियांनो, देवाचं वचन आपण पुष्कळ जण पाहतो, लोक विकत आहे. देवासाठी काही करायला ते तयार नाहीये. देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला लागेल तो झोपेत पुरवणारा परमेश्वर आहे. परमेश्वराला ओळखण्याची गरज आहे. 12 पैकी एकानेच प्रभू येशूला ओळखलं. मग आज जगात असे किती लोक आहेत की ते प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून ओळखत आहे. माझे आई, माझे वडील, माझे भाऊ, प्रियजन पिढ्यानपिढ्या ख्रिश्चन आहे म्हणून मी ख्रिश्चन आहे असं नाही. तर वैयक्तिक मला माझ्या पापाचा पश्चाताप करण्याची गरज आहे. प्रकटीकरण 2 मध्ये देव म्हणतो की तू दृढ धरून शिक्षण राहिला, माझ्यावर तू प्रीती केलेली आहे. 7वं वचन प्रकटीकरण 2 आणि 7. तो जीवनी झाडावरचं फळ प्रभू आम्हाला खायला देणार आहे. आम्ही कधीच मरणार नाही. जीवनाचा मुकुट आमच्यासाठी आहे. प्रकटीकरण 3 मध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून देवाबरोबर आम्ही फिरणार आहोत. लोहदंडाने आम्ही राष्ट्राचा न्याय करणार आहोत. इतकी सुंदर बक्षीस आम्हाला आहेत, मग आम्ही कोणत्या बक्षिसासाठी झटत आहोत? संत पाऊल करंथीकराच्या पत्रात सांगतो, तुम्ही शर्यतीत भाग घेणारे सर्वच भाग घेतात आणि बक्षीस प्रत्येकाला मिळावं असं वाटतं, पण बक्षीस एकालाच मिळतं. पण तुम्ही सर्वजण असे धावा की तुम्हाला ते मिळालंच पाहिजे. आज या जगातून आम्हाला प्रभूला वेळ देण्याची गरज आहे. माझे मुलं डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, मोठमोठे व्हावेत, अधिकारावर असावे, अमेरिका, इंग्लंड, कॅनडाला जावं, पण माझा मुलगा पाळक व्हावं, सेवक व्हावं हे कुणालाच वाटत नाही. किती दुःखाची गोष्ट आहे. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. त्याने एकुलत्या एका पुत्राकडे पाठ फिरवली. तुमचं माझं पाप इतकं भयंकर होतं, त्या पापाचा शापाचा प्याला त्याला प्यावा लागला. तो त्याच्या पित्याकडे म्हणत होता, हे पित्या
रक्ताचा प्याला प्रभू प्याला. एकटा माझा प्रभू कणत होता, रडत होता, पण तुमच्या माझ्या तारणासाठी, अखिल जगासाठी त्यांनी प्राण दिला. आज आमची लेकरं आम्ही कुठं पाठवत आहोत? देवाला ही गोष्ट आवडते का? प्रियांनो, आपली मुलं देवाला ओळखत आहे का? पेत्रासारखी ती कबुली देत आहेत का की हा जिवंत देवाचा पुत्र आहे? ज्या संस्थामध्ये ते लेकरं काम करत आहे तिथं ख्रिस्त गाजवण्याची संधी असताना ते गाजवत आहेत का? का ख्रिस्ताला लाजवण्यासाठी ते लपून जात आहे? आणि प्रभू म्हणतो, जो माझ्यासाठी काही करणार नाही तेव्हा मी पण त्याला स्वर्गाच्या राज्यात घेणार नाही. आम्हाला एकच काम दिले प्रियांनो, आम्ही या जगात मोठं काय व्हावं यापेक्षा एक काम प्रभूने दिलंय. संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. ख्रिस्त सांगा, ख्रिस्त कोण आहे हे जगाला कळवा. आणि खरोखर संत पाऊल म्हणतो, मी सुवार्ता सांगत नाही तर मला लाज वाटली पाहिजे. कारण वधस्तंभ हे माझ्या ठाई असलेलं सामर्थ्य, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त तो प्रीतीचं प्रमाण आहे. आणि मरणातून उठलेला ख्रिस्त हा मरणाची नांगी मोडून गौरवात चढलेला ख्रिस्त आम्हाला गाजवायचा आहे. प्रियांनो, या जगात सगळे मेले, त्यांच्या कबरा आहेत, पण माझ्या प्रभू येशूची कबर रिकामी आहे. ती सत्य सांगत आहे, मरणाची नांगी मोडून टाकली, मरण विजयात ग्रासलं गेलं. तो जिवंत आहे तर आम्हीही जिवंत राहणार आहोत. ख्रिस्तामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा. या जगात कशाचाही आनंद शोधू नका. कुठलाही आनंद किती वेळ आनंद देतो प्रियांनो, काही वेळाने आम्ही निराश होतो, पण जेव्हा ख्रिस्त माझ्या हृदयात येतो तेव्हा त्यासारखा आनंद नाही. स्तोत्र 16 मध्ये सांगितलं, तुझ्यामध्येच पूर्ण आनंद आहे. ख्रिस्तामध्ये पूर्ण आनंद आहे. फिलिप्पकरास पत्र 4 अध्याय 4 वचन संत पाऊल सांगतो, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा म्हणेन प्रभूमध्ये आनंद करा. आणि पुन्हा म्हणतो की तुमच्या सर्व काळजी चिंता प्रभूला सांगा, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आधी देवाचे राज्य मिळविण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्त तुम्हाला समजलाय का? मला माझ्या जीवनात साक्ष द्यायला आवडेल. माझे वडील विधर्मी होते आणि तेव्हा आमचा काही जन्म झालेला नव्हता, पण जे मिशनरी त्यांना भेटले आणि जो येशू त्यांना समजला ते खेड्यातून निघून पुण्यात आले. आणि त्यांचं कुणीच नातेवाईक नव्हतं, कुणीच गणगोत नव्हतं. आणि अशा स्थितीत मी नेहमी विचार करते, ते कसे जगले असतील? कुणाचाच आधार नव्हता. पण जी लेकरं होती त्यांना मी धरून, आम्ही 10वी आहे आमच्या घरातली, मला 5 भाऊ आणि 5 बहिणी होत्या. आणि ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणून आशीर्वाद लगेच धाव घेऊन येतात असं नाही, तर आमची परीक्षा होते तावून सुलाखून. आणि खरोखर थोरली बहीण माझी, आणि ती बाळणपणात वारली. एक बहीण अपघातात गेली, दुसरी बहीण 24 डिसेंबरला रात्री 12ला वारली. आणि एक भाऊ वारला. दुःख कष्ट उसासे असताना माझ्या वडिलांनी कधीही प्रभू येशूला सोडलं नाही. पुणे येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये एक मनोरुग्णासाठी ब्रिटिशांनी चर्च केलं होतं. तेव्हा आम्हाला चर्च नव्हतं आणि पाळक पुण्याहून यायला थिओलॉजिकलचा वेळ लागायचा. बिचारा पाळक सायकलीहून एवढ्या लांबून तो यायचा कॅम्पमधून, आणि तोपर्यंत माझे वडील गुडघ्यावर उपासना घेत होते. ते देवाला सोडून कधीच राहिले नाही. ख्रिस्त आम्ही त्यांच्यामध्ये पाहिला. अहो रात्र ते निरंतर प्रार्थना करणारे होते. आणि त्यावेळेस तेव्हा जाणवत नाही, पण आता जेव्हा प्रभूनं मला इथं उभं केलं, जर मला असे वडील मिळाले नसते तर प्रिय तारणाऱ्या ख्रिस्ताची मला ओळख झाली नसती. संकटात, क्लेशात, छळात, अपमानात, निंदेत प्रियजनांनी त्यांना त्यागलं, टाकलं, पण त्यांनी प्रभूला कधीच सोडलं नाही. आणि आज आमच्या घरात कितीतरी प्रभूनं सुवार्तिक उभे केलेले आहेत. प्रभूच्या नावाला स्तुती असो. पेत्रासारखं त्यांनी प्रभू येशूला ओळखलं.
आणि ते आम्हाला एक सांगत राहायचे, जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका, तर प्रभू येशूवर प्रेम करा. 104 वर्षाचे होऊन ते प्रभूच्या विसाव्याला गेले. त्यांना कुठलाही आजार नव्हता, त्यांना चष्मा वगैरे काही नव्हता. रात्रंदिवस ते देवाचं वचन वाचायचे. आज ख्रिस्ताला आम्ही आमचं जीवन देण्याची गरज आहे. आज ते एकटे प्रभूकडे आले, त्यामुळं माझ्या फॅमिलीत 50 लोक ख्रिस्ताचे झाले. आज आम्ही ख्रिस्ती लोक स्वतःला म्हणतो, पण जर ख्रिस्तीमध्ये आम्हाला तारणच नाही, आम्हाला सामर्थ्यच नाही, आम्ही ख्रिस्ताला ओळखलं नाही, त्यामुळं लोक ख्रिस्ताला ओळखत नाहीत. ख्रिस्ताला मी जर ओळखलं, जर मला पृथ्वीचं मीठ म्हटलेलं आहे, जगाचा प्रकाश म्हटलेला आहे, माझ्यामध्ये लीनता, नम्रता, सौम्यता पाहिजे, देव शोधत आहे आणि ते न दिसल्यामुळं जगाचं तारण व्हायला रुकावट येत आहे. आज ख्रिस्ती या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी आहे. पेत्रासारखं मी ख्रिस्ताला ओळखलंय का? मला सांगायला आनंद वाटतो प्रियांनो, खरोखर प्रभू महान आहे. अनेक रीत्या तो आमचा उपयोग करून घेत आहे. आणि मला मार्च मध्ये 10 तारखेला 2017 मध्ये एक व्यक्ती माझ्या घरी शोधत आली आणि मला काही माहिती नाही. बरेच लोक प्रार्थनेला येतात, हरकत नाही, आणि मी दारात त्यांना पाहिलं. मी म्हटलं आत या, पण ती व्यक्ती काही आली नाही. मी बाहेर गेल्यावर म्हटलं, अहो मी तुम्हाला आत या म्हटलं, या बसा, काय तुमचं नाव आहे, तुम्हाला कुणी माझा पत्ता दिला? आणि त्या व्यक्तीने जे सांगितलं ना, त्यासारखा आनंद मी तुम्हाला सांगूच शकत नाही. आणि ते म्हणाले, पाणी दिलं मी त्यांना. ते म्हणाले, मी एक देवाचा सेवक आहे, आदिवासी भागात मी काम करतो आणि धर्मांतराच्या आरोपाखाली मला अटक करण्यात येणार होतं आणि मला भयंकर 4 गुन्हे माझ्यावर लादले होते आणि त्यातून मला प्रभूनं सोडवलं. पण मी माझ्या घरी आल्यावर माझी सेवा बंद पडली. मी निराश अवस्थेत होतो, मी माझं जीवन संपवण्याच्या तयारीत होतो, माझ्या प्रार्थना बंद झाल्या होत्या. पण एक दिवशी मी उठलो आणि प्रार्थना करत होतो, देवा मी काय करू? देवा मी अस्वस्थ आणि बेचैन आहे, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि देवाने तेव्हा सांगितलं, नगर येथे जा, रत्नमाला काळे गुलाब सिंग कंपाऊंड येथे तू जा. ह्या मुलाला प्रश्न पडला, नगरचे सगळे सेवक मला माहिती आहे, या रत्नमाला काळेचं नाव मी कधी ऐकलं नाही आणि ही व्यक्ती कोण आहे, हिच्याकडे मी कशाला जाऊ? त्याने विषय सोडून दिला. परत 15 दिवसांनी तो म्हटला, प्रभू उत्तर हवंय. प्रभूनं सांगितलं, तुला मी सांगितलं रत्नमाला काळे गुलाब सिंग कंपाऊंड नगर मध्ये तू घरी जा. आणि तो म्हणाला, अशा रीतीनं मी तुमच्या घरी आलेलो आहे, प्रभूनं मला तुमचा पत्ता आणि नाव दिलं. त्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद मला आहे. मला जे काय ओळखतं त्यापेक्षा माझा प्रभू मला नावाने ओळखतो, तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्याने मला सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी देवानं प्रेम केलं आणि माझं नाव, माझ्या घरचा पत्ता त्या व्यक्तीला दिला आणि त्याची पुनरुक्ती प्रभूनं उभारणी केली. आज ख्रिस्ताला तुम्ही काय म्हणून ओळखणार आहात? पेत्राने सांगितल्यानुसार आज म्हणायची तयारी आहे का की तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस? देवबाप करो, त्या तारणाऱ्याच्या हाती मी तुम्हाला सपूर्त करते. तो येण्याच्या आगमनापर्यंत आमचा जीव, देह, आत्मा, शरीर शुद्ध राखो. आपण प्रार्थनेत जाऊया. पवित्र परमेश्वरा, मी तुझे मनापासून आभार मानते. पवित्र देवबापा, खरोखर एवढ्या मोठ्या जगातून आम्ही सापडेपर्यंत तो आमचा शोध केला. या जगातून तो आम्हाला वेगळं केलं, तो आम्हाला खास निधी, खास प्रजा केलं. तुझे नेत्र आमच्याकडे लागले प्रभू. तू आम्हाला अनाथ आणि पोरकं सोडत नाही. आणि तू म्हणाला, मी जर पित्याकडे गेलो नाही तर कैवारी सत्याचा आत्मा तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला धैर्य प्राप्त होणार नाही. आणि पित्याकडे रिकामं जाणं नव्हतं, तर तो प्रभू वधस्तंभ तुला घ्यायचा होता.
ते मरण तुला सोसायचं होतं आणि त्या मरणातून विजयी होऊन पित्याकडे जायचं होतं आणि मग कैवारी सत्याचा आत्मा येणार होता आणि तो आमची ख्रिस्ताची भेट घालून देणार होता. प्रभू, येथे जमलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. प्रभू, जे ख्रिस्ती आहेत आज त्यांना आध्यात्मिक नेत्र उघड माझ्या राजा. ते तुला पाहू देत माझ्या राजा. शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी त्यांना कळू दे माझ्या राजा. दयाच कर, करुणाच कर माझे येशू. होऊ दे प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताने धुवून स्वच्छ कर. तुझ्या लायकीचं पात्र आम्हाला बनव आणि तुझी साक्ष इतरांना पटवण्यासाठी तू आमची भेट घे. तू येईपर्यंत आम्हाला शुद्ध पवित्र राख. नासरेतकर येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून स्वर्गीय पित्या तू ऐक. आमेन.